व्ह्यूज खूप जायचं पण आम्हाला माहितीच नव्हतं आणि मग आम्ही डिलीट केला त्या व्हिडिओ. मी त्यांना सगळ्यांना सपोर्ट करतो, मी त्यांना मेसेज करतो, मला कुणीच असा मेसेज नाही केला. त्यांना नाही आवडत, तिला माहिती आहे की मी जास्त कमवतो. आई असते. नमस्कार, मी आहे तुमची आरजे शोनाली. आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे जो व्हायरल आहे, जो सगळ्यांना आपल्या जवळचा वाटतो, तो सगळ्यांना हसवतो, असा आहे रितेश कांबळे, ज्यांनी जिंकलेला आहे गोल्डन चिक व्हायरल अवॉर्ड. सगळ्यात आधी मला सांग की केवढा मोठा परिवार झालाय रे तुझा. म्हणजे घरात तर तुम्ही 3 भाऊ, आई बाबा, बरोबर की नाही? पण जर सोशल मीडियावरती आपण जर पाहिलं तर युट्यूबवरती तुझी 800K ची फॅमिली आहे. तेवढे सबस्क्रायबर्स आहेत. इंस्टाग्रामवरती ऑलमोस्ट 5 मिलियनपेक्षा अधिकचे फॉलोअर्स आहेत. फेसबुकवरती 100K आहे. एक CST मध्ये राहणारा मुंबईकर ज्याला हिपहॉप डान्सर व्हायचं होतं, आज तो कॉन्टेंट क्रिएटर झालेला आहे. हा जो प्रवास होता याची सुरुवात कशी झाली? सुरुवात मम्मी पप्पांना पहिला माझा म्हणजे डान्सच आवडायचा आणि मला डान्स करायला खूप आवडायचं. मग नंतरला पप्पा अभ्यासावर बोलायचे की अभ्यास कर. मग मी अभ्यास करून मला हिपहॉपला आवडायचं आणि मग हिपहॉप बिबॉईंग. कधीपासून कळलं की असं हिपहॉप वगैरे करायचं आपल्याला? खूप मी लहानपणापासून करत होतो एकदम, कारण ते सर तिकडचे होते, ते मला शिकवायचे आणि आमचा ग्रुप होता एरियामध्ये आमच्या सगळ्या लहान लहान मुलांचा, तर त्याच्यामध्ये आम्ही करायचो डान्स. आणि नंतरला मग थिएटर करायला लागलो, म्हणजे एरियातूनच, म्हणजे नाटक वगैरे करत होतो, एकांकिका. त्याच्यामधून थोडा छोटा रोल करत होतो आणि मग मला शिकवत गेला. माझा भाऊ आहे तोच मला शिकवत गेला ऍक्टिंग, की आपण असं करायचं हे ते असं तसं. आणि मग मला कळत गेलं थोडाफार आणि आता एवढे सगळे फॅन्स आहेत माझे. किती गोड. मला सांग की जेव्हा हे सगळं शिकण्याची प्रोसेस चालू होती तेव्हा दुसरा पण कुठला विचार येत होता की आपण जे बाकीचे लोक जसं वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करतात तसं काहीतरी करायचं की नाही? हेच ठरलं होतं? कारण की एक असतं की आपल्याला आवड असते आणि एक असतं की नाही आपण प्रोफेशनली हे केलं पाहिजे. आता बनायचंय तो प्रॉपर ऍक्टर बनायचं मला. तेव्हा फक्त डान्स, पण ह्याच्यात कसं डान्स पण असतो, सगळंच असतं. फक्त तिथं मला हिपहॉप आवडायचं पण माझी बॉडी स्टाईल गेली ती हिपहॉपची. बिबॉईंग वगैरे मी बंद केलं. जेव्हा पडलो, हात तुटला, तेव्हा बंद केलं. जामा होता ना त्याच्यामुळे पडलेलो, त्याच्यामुळे मी बंद केलं डान्स वगैरे नंतरला. आणि मग ऍक्टिंगकडे थोडं लक्ष दिलं. आणि एज्युकेशन काय केलेस तू? मी आता 12वी झाली आहे. आता तुझं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, राईट? 12 मार्चला त्याचा वाढदिवस असतो. 18 मार्च. आम्ही मार्च बडीज आहोत. खूप भारी वाटतंय. मला असं वाटतं की जे मार्च महिन्यात जन्मलेली लोक असतात ना, ती फार क्रिएटिव्ह असतात, ती खूप सेन्सिटिव्ह असतात आणि हळवी असतात. म्हणजे होतं कसं? हो, बरोबर, खरं आहे. तुझा कॉमेडीचा सेन्स अफाट आहे. थँक्यू. हे कुठून आलं? हे माझ्यासोबत घडतं व्हिडिओमध्ये. म्हणजे मी जेवढ्या पण व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सगळं, तर पप्पा आणि मम्मी सोबत आणि माझ्या मित्रांसोबत ते घडलंय, तर ते मला आठवतं. आणि कुठंतरी क्लिक होतं की पप्पांसोबत हा सीन झालाय, पप्पांसोबत मम्मी सोबत असा सीन झालाय, तर आपण हे करून बघूया, आपण कसं उतरवता येईल फोनवरती. तर मी तेवढा प्रयत्न करतो. आणि लोकांना मला जेवढं आवडत नाही, मी नॉर्मली व्हिडिओ करतो पण लोकांना खूप आवडतो तो व्हिडिओ, त्याच्यामुळे खूप प्रेम देतात. मला सांग, तू तर करायला लागलाच व्हिडिओ, म्हणजे मला असं सुरुवात तू युट्यूब पासून केली होती, राईट? कधी जाणीव झाली तुला की आपण युट्यूबवरती आपलं चॅनल वगैरे सुरू करायला पाहिजे, मग तिथे कॉन्टेंट क्रिएट करायला पाहिजे? ही सुरुवात कशी झाली? माझं आत्ता जे युट्यूब चॅनल आहे त्याचे 800K आहे. पहिला होतं ते मी माझ्या मित्राच्या आयडीवरून करायचो, म्हणजे सपोर्ट असा म्हणून. मग त्याच्यासोबत व्हिडिओ वगैरे करायचो. आम्ही वाईन्स व्हिडिओ करायचो कॉमेडी मध्ये. त्याच्यामुळे ते आम्हाला सुचत गेलं की आपण असं करूया हे ते. मग थोडेफार थिएटर केलेले. मग नंतरला ते यूट्यूब थोडं स्टॉप केलं, कारण आम्हाला माहितीच नव्हतं की इन्कम वगैरे येतो की नाही. मला माहितीच नव्हतं काय. फक्त आम्ही जायचो, आम्ही टाकायचो, पण व्ह्यूज खूप जायचं पण आम्हाला माहितीच नव्हतं. आणि मग आम्ही डिलीट केला त्या व्हिडिओ. का बोलतोस? ज्याचे व्ह्यूज जायला डिलीट केले. आम्हाला माहितीच नव्हतं काय असतं कसं हे ते. नंतरला मग इंस्टाग्राम आलं, मग मला थोडं समजायला लागलं की असं असतं इन्कम वगैरे. म्हणजे इन्स्टा आल्यानंतर तुला हे समजलं की युट्यूब वरतून पैसे कमावू शकतो. मला
दादानी सांगितलं की युट्यूबवरून पण इन्कम येतो. प्रशांत दादानी, मला माहिती नव्हतं. ज्या माणसाची 800K ची फॅमिली तेव्हाच ना. नाही हे आत्ताच आहे, हे आत्ताची चॅनल आहे जे आता 800. हो मग तेच 800K हे आत्ताचं चॅनल. पहिला ते मित्राचं होतं. ते त्याचे किती होते? त्याचे 100K असतील. मला सांग की तू तर करायला लागला, पण आई बाबांना घ्यावं आपण आपल्या व्हिडिओमध्ये, हे कसं सुचलं तुला? मम्मी पप्पांसोबत मी आधी व्हिडिओ करायचो, पण नंतरला ते थोडं स्टॉप केलेलं आणि नंतरला मी ती व्हिडिओ केली पप्पा आणि मम्मी सोबत, जवानवाली शाहरुख खानचे. ते शाहरुख खान सरांनी शेअर केलेली आणि तेव्हापासून मग आम्ही स्टार्ट केलं की आपण करूया. म्हणजे विचार कर, त्यांच्यामध्ये पण ऍक्टर दडलेला आहे, त्यांना चान्स मिळाला नाही करायला. हो की नाही? पप्पांना सिंगर, मी तुला आधी पण बोललेलो की सिंगर त्यांना व्हायचं होतं, पण ते आता ऍक्टिंग मध्ये माझ्यापेक्षा चांगलं कडक येते. कडक. मम्मी मला एवढं भारी वाटतं ना की जेव्हा फॅन्स येतात ना माझे भेटायला, तर मला सोडून माझ्या मम्मी पप्पांसोबत फोटो काढतात. भारी वाटतं की त्यांना एकदम असं नवीन वाटतं. आणि ते असे नाही करत की आता कोण मोठा स्टार असला की माझ्या एवढे पण कॉन्टेंट क्रिएटर आहेत, पण ते लोक एवढे ॲटिट्यूड दाखवतात ना की अरे हा काढ, फोटो काढ असं. तर मम्मी पप्पा मला सतत सांगत असतात, तू असं नाही बाळा वागायचं, आपण सगळ्यांना इज्जत द्यायचं. आज तुला रिस्पेक्ट देता, आज तुला पैसा पाणी येतोय त्यांच्यामुळे असं. तर मला एवढंच वाटतं की माझ्या फॅन्सवर एवढं प्रेम आहे ना की माझी मम्मी, माझी आजी पण कोणी घरी आलं की घरी बसून जेवायला वगैरे वाढते. एवढे फॅन्सवर प्रेम आहे. खूप लोक असे आलेत. खूप गोड, खूप गोड. मला सांग, इतका छान प्रवास चाललेला आहे. कॉन्टेंट क्रिएशन जर्नी ही सुद्धा ना फिल्म इंडस्ट्री सारखीच आहे, जिथे लोक तुम्हाला डोक्यावरती घेतात, तुमच्यावर खूप प्रेम करतात, बरोबर, आणि तुम्ही सतत लोकांच्या नजरेमध्ये असतात. आणि ही जी नजरेत राहण्याची जी गोष्ट आहे त्याच्यात कधीतरी असंही होतं की आपलं काम लोकांना आवडत पण नाही. तुम्ही पब्लिक झालेले असतात, त्यामुळे तुमचं कॉन्टेंटवरती तुमचा स्वतःचा हक्क कमी राहिलेला असतो आणि लोकांनी तुमच्यावरती हक्क गाजवायला सुरुवात केली असते. कधी असं झालं का की तुझ्या कॉन्टेंटमुळे तुला थोडं निगेटिव्ह कमेंटचा सामना करावा लागला किंवा नाही आवडलं लोकांना तू केलेलं काही काम, आणि मग तेव्हा तुला वाटलं की नाही आता मला माझ्या ह्या फॅन्सला हे नाही द्यायचंय, त्यांना हे नाही आवडत? हो बरं, हे सगळ्यांनाच फेस करावं लागतं, किती पण मोठा. मी पण खूप वेळा फेस केलंय की असे व्हिडिओ नको करू, असे हे ते. पण मला समजतं की काय आवडतंय त्यांना, की हे चुकीचं केलं नाही, परत नाही करणार मी. हे मी सांगतो त्यांना, हे चुकलंय ना, मी व्हिडिओ पण डिलीट मारतो. आणि माझ्यासोबत जे असतात ना, प्रशांत दादा असो, निक असो, हे लोक मला सांगतात की हे चुकीचं झालंय, ही व्हिडिओ डिलीट मार, आपण वेगळी करूया, वेगळ्या टाईपमध्ये कर. मग मी समजतो की नाही, त्यांनी सांगितलंय, दादाने आदेश दिलाय की हे नको, हे असं नको टाकायला, फॅन्सला वेगळं वाटेल. मग ते खूप वेळेस केलंय. कमेंट पण येतात काय काय चुकीच्या वगैरे, पण मी असं नाही करत की त्यांना निगेटिव्ह परत नाही देत, परत रिप्लाय नाही देत. ठीक आहे, तुमचं मत बरोबर आहे, समजून घेतो मी थोडं. तर हे काम करताना असं कधी होतं का की एखाद्या फिल्म मधनं ऑफर येतात, कारण की तुझा कॉमेडी जॉनर जो आहे तो बघितला असेल आणि तो फिल्म मध्ये आपण छान तुला जाऊ शकतो म्हणून एखाद्या कॅरेक्टरसाठी ऑफर आली आहे का? आली तर आहे, करणार ती पण नाही बघितली केली. जेव्हा टीम रेडिओ सिटीने रितेशला संपर्क करायचा प्रयत्न केला होता व्हायरल अवॉर्डसाठी, तर तेव्हा तो इतका व्यस्त होता की त्याला तो मेसेज बघायलाच वेळ मिळाला नाही, आणि हे मी समजू शकतो. सॉरी रेडिओ सिटीचे सॉरी, मी नाही येऊ शकलो, मला भेटलाय. येस, तू ही ट्रॉफी बघितली, कशी वाटली तुला? तर भारी, एक नंबर. तुला तुझी ब्लूटिक केव्हा मिळाली? इंस्टाग्रामनी सिक्युअर ठेवायला आयडी माझं. मी तुला प्रॉब्लेम सांगेल पूर्ण की काय झालंय. माझ्या आयडीवर स्ट्राईक लागल्यात, म्हणजे हेटर्स आहेत जे. हो, कारण की तुझे मी पाहिले तर 6.3 मिलियन पर्यंत फॉलोअर्स होते आणि आता आय थिंक 5.9 आहे. ते त्याच्यामुळे झालंय की स्ट्राईक बसल्यामुळे ते कमी गेले. आणि माझं जर मला कोणी फॉलो नाही केलं आणि त्यांना माझी व्हिडिओ पण नाही दिसणार ट्रेंडिंगला, मला व्ह्यूज नाही जाऊ शकत, मी लाईव्ह नाही जाऊ शकत, लाईव्ह पण बंद आहे, इंस्टाग्रामनीच केलं आहे. ते कारण जे माझ्यावर जळताना त्यांनी स्ट्राईक केलं आहे, स्ट्राईक मारलं आहे आयडीवर, आणि खूप जणांनी असे स्ट्राईक मारलं आहे. त्याच्यामुळं आयडी थोडा प्रॉब्लेममध्ये आहे. आणि त्याच्यानंतर माझा जो मित्र आहे चेतन भार्या, त्यांनी ते सगळं मेटा इंस्टाग्रामवाल्यांशी बोलून की माझ्या आयडीला असं असं झालं, प्रॉब्लेम झाला असं. मग तेव्हा ते ब्ल्यूटिक घेऊन त्यांच्याकडून घेतलं की माझा आत्तापुरती तरी सेफ ठेवा आयडी असं.
त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला, मी अजून पण फेस करतोय. रितेश, ही फेज खरंच खूप डिफिकल्ट आहे. जिथे आपलं काम चालू आहे, ज्याच्यावरती आपण लोकांशी कनेक्ट झालेलो आहोत, ती गोष्ट अचानक आपल्या हातातनं निघून जाणं किंवा अशा पद्धतीचं होणं फेस केली होती. आधी पण खूप वेळा तीन आयडी माझे उडालेत. काय उडाले म्हणजे इंस्टाग्राम आयडी पूर्ण ब्लॉक झाले, हॅक झाले 3 आयडी, आणि हे 4था आयडी आहे माझा 6.3. तेच मला माझ्या मम्मी पप्पांची पण मेहनत आहे सगळ्यांची, त्याच्यामुळे मला त्या आयडी पाहिजे. पण थोडं चालू आहे, काम चालू आहे, आलं तर ठीक आहे. कारण येणार तुझी मेहनत आहे ती नक्की. आणि तुझ्यावरती आणि खूप जणांनी शेअर वगैरे केले ना, विकी कौशल सर, रश्मिका मंडळ मॅम. मी फेस करतोय. मम्मी पप्पा पण टेन्शनमध्ये असतात की एवढं चांगलं चालू होतं आणि मध्येच मी बोललो हे फेस करणंच आहे, अपडाऊन. त्याच्यामुळं माणूस शिकत नाही. हे तुला सोशल मीडियाच्या माध्यमातून असे भेटलेले आहे. पर्सनली कधी कोणासोबत असं 1-on-1 झालंय? हां, असं खूप लोक आहेत, त्यांना नाही आवडत असं भेटायला. मग तरी पण मी हात मिळवतो. मी सगळ्यांना सपोर्ट करतो, की जेवढे पण आपले कॉन्टेंट क्रिएटर आहेत मी त्यांना सगळ्यांना सपोर्ट करतो. मी त्यांना मेसेज करतो की भारी झाले व्हिडिओ. मला कोणीच असा मेसेज नाही केला. तर जेवढे पण मोठी आयडी आहेत त्यांनी केल्या मला, जेवढे पण मोठी आयडी ब्ल्यूटिक वगैरे त्यांनीच केलं. मग कॉन्टेंट क्रिएटर सोडून मला ॲक्टर लोकांनी सपोर्ट केलं. असं मला कोणी असं नाही. बाकी प्रशांत दादा, निक वगैरे सगळ्यांनी सपोर्ट केलं. आणि माझे मित्र जे आत्ता ग्रुपमध्ये आहे त्यांनी, मम्मी पप्पांनी. आणि होत राहतंय, काय नाही. मी फेस करतो, तरी पण मी हात मिळवतो. तो माझ्यावर जळत असलं तरी मी हात मिळवतो. त्याला समजलं पाहिजे, अरे रितेश चांगला आहे रे. पण कुठेतरी असं वाटतं का की मग आपण का आपले चांगले पण अशा लोकांना सिद्ध करून दाखवायचं? नाही, ज्यांना आपल्याबद्दल काही वाटतच नाहीये आणि ज्यांना जे काही वाटते ते पण फार काही चांगलं वाटत नाही, मग कशाला अशा लोकांना सिद्ध करायचं? जाऊ दे ना, गेले एवढं. नाही, मम्मी पप्पा ते बोलतात की ना असं नाही करायचं, आपण कोणाला दुखवायचं नाही ना, आपल्यावर कोणाला. मी तुला आता हे म्हणाले, पण मी तुझ्या मताशी आणि तुझ्या आईबाबांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. कारण की आपण असतो, जे मी तुला मगाशी म्हटलं ना की तुझं काय वेगळेपण आहे ज्याच्यामुळे तुझा हा प्रवास छान झालाय, तर तुझ्या आईबाबांचे तुझ्यावरती केलेले संस्कार. आणि नाही, आपण नाही कोणाशी वाईट वागायचं, हा जो विचार आहे ना, हा तुझा स्वभाव, ही तुझी USP आहे. प्रशांत दादा पण तेच शिकवतो आम्हाला, हो ना, की कुणाचं वाईट नाही करायचं. आपण कुणाचं वाईट नाही केलं, आपलं पण वाईट नाही होणार. व्हेरी ट्रू, खूप छान. मला सांग की या तुझ्या कॉन्टेंट क्रिएटर होण्यामुळे काय काय बदल झाले तुमच्या आयुष्यात? एक फॅमिली भेटली, नवीन फॅमिली. मी इन्कम पण कमवला. मम्मी पप्पांना विश्वास पण बसला माझ्यावर की नाही, पोरगा आता काहीतरी करू शकतो. आता हा पुरस्कार रेडिओ सिटीकडनं तुला देण्यात येतोय, गोल्डन टिक व्हायरल अवॉर्ड्स. तुझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार कोणता होता? झी मराठीचा. हो, पहिलाच झी मराठीचा. तो पहिला महाराष्ट्राचा फेवरेट. हो, महाराष्ट्राचा फेवरेट. आत्ताचा 2023चा. त्या दिवशी आईबाबा पण आले त्या अवॉर्डला? नाही, तेव्हा मी CST ला राहायचो आणि तेव्हा तो अवॉर्ड घेऊन खूप रात्र झालेली, खूप लेट झालेला, आणि मग मी घरी जाऊन दिलं त्यांच्या हातात. आणि अवॉर्ड फंक्शनला गेला तेव्हा, कारण की तिकडे सगळे कलाकार, टेलिव्हिजनचे सगळे स्टार्स होते, त्याच्यात तू तिकडे होता. सगळ्यांनी खूप चांगली रिस्पेक्ट दिली. पहिला माणूस असेल जो माझा, जेव्हा मी अवॉर्ड घेतला, सिद्धार्थ जाधव सर, ते आले आणि मला बोलले. माझ्या पप्पी पण घेतली आणि बोलले आपण लवकरच काम करू मोठं काहीतरी असं. कारण की सिद्धूनी कदाचित तुझ्यामध्ये त्याला पाहिलं असेल, तो दिसला. तो बोलला की तू आपला आहेस, तू माझा आहेस, तू काय आहेस तुला पण नाही माहिती आहे. आणि मी सगळ्यांना भेटलो, अशोक सराफ सरांच्या पाया पण पडलो. की खूप म्हणजे मी लहानपणापासून, माझे पप्पा बोललेले की सरांच्या पहिला पाया पड, तो अवॉर्ड आपलाच आहे पण सरांच्या पाया पड, बस तिथं जिंकलास, बस झालं. किती छान, खूप गोड. मला सांग की या कॉन्टेंट क्रिएशनमुळे तुझ्या हातात आलेला पहिला चेक कुठला आहे, जेव्हा तू अशी ती अमाऊंट पाहून हे आपण कमावले आहेत, हे आपले पैसे आहेत, हे आपल्या कामाचे पैसे आहेत, आपल्या कलेचे पैसे आहेत? माझं काम नाही ते अमाऊंट, हे असं ते माझं मॅनेज करतात माझे भाऊ वगैरे, त्यांनाच माहिती. आणि ते मला कधी सांगत नाही की तू एवढे कमावलेस तू, कारण मम्मीच बोलते की ह्याला सांगितलं ना की हा उडल, ते मला उडवायचं नाही, माझ्या लेकाला तिथं ठेवायचं आहे. असं की तू मला एवढंच सांगते, तू खूप कमावतोय. मग खूपचा अर्थ मी
घेतो की नाही जास्त कमीच कमवत असेल, पण तिला माहिती आहे की मी जास्त कमवतो. आई असते. मम्मी म्हणजे माझ्यासाठी एकदम लहानपणापासून सपोर्ट करत आले मम्मी. आणि अजून पण तिचे पाय वगैरे खूप दुखतात, कारण आता वय पण झालंय पप्पांचं मम्मीचं, आणि तरी पण माझ्यासाठी व्हिडिओला हे करतात की करूया आपण व्हिडिओ. आज पण बंद आहे ना, मी ID व्हिडिओ वगैरे टाकत नाही, पण मला रोज विचारतात की आपण कधी करायचे व्हिडिओ असं. कारण ते एक कामच झालेलं आमचं की फॅमिली यायची एकत्र, व्हिडिओ करायचं, बस झालं, संपला विषय, टाकायची व्हिडिओ आणि ते पब्लिकचं प्रेम बघायचं बस असं. मम्मीसाठी पप्पांसाठी तर पप्पांना पण लव यू, मम्मीसाठी पण लव यू, सगळ्यांना, माझ्या फॅन्सला पूर्ण, जे मला अजून पण सपोर्ट करतात त्यांच्यासाठी. थँक्यू डिअर हे सांगितल्याबद्दल. आणि आता सध्या हा मुंबईकर जो आहे तो त्याच्या नवलखा हार या गाण्यामध्ये आपल्याला दिसतोय. या गाण्याबद्दल ऐकायला आवडेल. नवलखा हार हे दादानी काहीतरी 4 दिवसात लिहिलंय गाणं, 4 दिवसात, आणि एवढा भारी लिहिलंय की आम्ही पहिला, त्याच्याकडे 3 गाणी होती की आपलं 5 मार्चला कुठलं करायचं, तर आम्ही पहिला बोललो की नवलखा हार करूया, नवलखा हार, कारण त्याच्यात वाईब खूप भारी मॅच होते सगळ्यांना. आयुष संजीव सर त्यांनी तर कमाल, म्हणजे स्टेप वगैरे तू बघितले असे भारी, खूप छान. आणि तुला असे अनेक जण तुझ्या आयुष्यामध्ये भेटतील जे तुला गाईड करतील आणि तुझ्यावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत राहील, याच आमच्या शुभेच्छा आहेत. थँक्यू रितेश. रेडिओ सिटीचे खूप खूप धन्यवाद.